सर काय सांगणार इराणच्या प्रमुखाचं जे आहे ते निधन झालेलं आहे, कुटुंबियातले देखील मारले गेले आहे. काय वाटतं याचे परिणाम इतर ठिकाणी काय होतील? याचे परिणाम फारसे वाईट होणार नाहीत, कारण त्यांची जी सक्सेशन चेन आहे त्यांनी पटापट काम करणं चालू केलेलं आहे. त्यांची मधली जी आहे किंवा सर्वोच्च बॉडी जी आहे इराणमधली ती 88 लोकांची आहे. त्या लोकांच्यापैकी जितके काही वाचले असतील त्या लोकांनी मुज्तबा खोमेनीला निवडून त्याला उत्तराधिकारी बनवलेला आहे. जितके त्यांचे मिलिटरीचे ऑफिसर मारले गेले होते त्या सगळ्यांची प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्याच्यामुळे आर्मी आणि सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन जी इराणमधली आहे ती आता एकट्टी व्हायला सुरुवात झाली आहे. पण याच्यावर खोमेनीचा चाप बसायला किमान 24 ते 36 तास लागतील. त्याच्यात 8-10 तास उलटून गेलेले आहेत. जर पुढच्या 24 तासात अमेरिका आणि इस्रायलने काही जबरदस्त कारवाई केली नाही तर इराण परत उभा राहिला आहे आणि युद्ध परत भडकेल असा माझा अंदाज आहे. सर एकूणच एखाद्या देशाच्या प्रमुखाला अशा पद्धतीने ठार करणं हे किती प्रमाणात योग्य तुम्हाला वाटतं? हे युद्ध आहे, याच्यामध्ये प्रमुखाला ठार करणं किती योग्य किंवा अयोग्य याचा प्रश्नच येत नाही. जर उद्या ट्रम्प यांच्या माऱ्यामध्ये असता तर इराणनीसुद्धा ट्रम्पला खतम केलं असतं. आत्तासुद्धा त्यांनी जो आहे तो PM जो नेतन्याहू आहे त्याच्या घराच्या जवळपास हल्ला केलेला आहे मिसाईलचा, पण ते मिसाईल फुटलं नाही, ते मारल्या गेलं. पण सगळीकडे टॉप टार्गेट, टॉप जे जनरल्स असतात किंवा मोठे नेते असतात देशाला चालवणारे, त्यांना मारणं हा शत्रूचा पहिला उद्देश असतो. कारण नंतर मग रडरलेस होऊन जातं. देशाला दिशा दाखवणारं कोणीच उरत नाही. त्याच्यामुळे हे करण्यात येतं. ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे, रशियाने रात्री काही वक्तव्य केलं होतं, मात्र इतर काही देश जे आहेत त्यामध्ये तटस्थ दिसून येत आहे. भारताने काय भूमिका घ्यायला हवी? भारताने तटस्थ राहायला पाहिजे, कारण आपल्याला अमेरिकेची जरूरत आहे, आपल्याला युरोपियन देशांची जरूरत आहे, आपल्याला इराणची जरूरत आहे, कारण इराण पुढे आपल्याला तेल देणार आहे. परत आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अमेरिकेच्या ॲक्शनच्या विरुद्ध बऱ्याच देशांमध्ये उद्रेक उसळलेला आहे. कराचीमधल्या कॉन्सुलेटवर, अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये लोक घुसले, तिथे त्यांनी गोटमार केलेली आहे. जर्मनीमध्ये घुसलेले आहेत, पोलंडमध्ये घुसलेले आहेत. तर हे लोण पूर्ण युरोपमध्ये फैलायला वेळ लागणार नाही. परत इराणचे जे प्रॉक्सी वॉरचे गुट आहेत बाकीचे सगळीकडे, अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत, युरोपमध्ये सुद्धा आहेत, आपल्या इथे सुद्धा आहेत, ते सक्रिय जर झाले तर सगळीकडे आगीचा डोंब उठेल यामध्ये शंका नाही आहे.